चॅलेंज। गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी तुमच्या कार्तिक आहे, तुमच्यासाठी घेऊन आले नवीन ब्लॉग। आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होती का जेवणापासून। तर मस्तपैकी मेथीची भाजी चपाती गरम गरम खाते, सोबत पिक्चर बघते आपला मराठी मुळशी पॅटर्न। तर मस्तपैकी उठलं, ब्रेकफास्ट करतो आता आणि मस्त एकदम रेडी झाले। तर तिला जेवतो, मग टी बघू। सोडायचे म्हणजे मी सगळे मुले कबूल करतो। तुम्ही म्हणाल तसं सगळं करतो भाऊ। मला नाही राहायचं इथं, मला आई आता राहत करून बघायचं। दादा आलाय आणि आता त्याला कार्टून बघायचं होतं, कार्टून बघायचं त्याला, म्हणून वापस नोबिता लावला मी। फेवरेट कार्टून तुझं फेवरेट आहे का? खरं 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 फेवरेट आहे। आय एम फेवरेट इन कार्टून। चला आता कार्टूनला एन्जॉय करू थोडा वेळ। ब्रेकफास्ट झालाय, उचलू यायला दादा, उचल। आणि कुठे ठेवचल? आमच्या दादाले काम करते, बरं पडतं भांड्यात ठेवू, पाणी सांडलं ना पाहिजे खाली। अरे यार, ते ताट ठेवू मग खाली, असं नाही त्या भांड्यात ठेवू, पडलं ना पाहिजे। तर बघ ते ताट पडायला ना, तर बोल ना, प्रॉपर ठेवू, पडलं नाही पाहिजे असं। चल थँक्यू, थँक्यू बोलल्यावर काय बोलशील? जेवला ना तू? काय खाल्लेलं? जेवढं ना, काय खाल्लेला? काय काय काय? हिंदी नाही, मराठी बोल। तर मस्तपैकी ब्रेकफास्ट झाले, तर आता थोड्या वेळ बसूया, रेस्ट करूया, कारण की आज माझ्या मतलब आता काय सांगून काय नाही, जरा डोक्यामध्ये बहुत दुखते, म्हणजे पेन व्हायलेले, जास्त पेन व्हायले। तरी पण मी टी व्ही बघायला, तुम्हाला पण थोडं दाखवतो टी व्ही, तर तुम्ही बघून घ्या। माझं फेवरेट कार्टून आहे डोरेमॉन। तुझं काय? हां, तर माझं आहे डोरेमॉन, ह्याचं आहे लिटल सिंगम। लिटल सिंगम आहे ना? कमेंट करून सांगा तुमचं कुठलं कार्टून फेवरेट आहे। तर थोडा वेळ रेस्ट करूया, त्याच्यानंतर मग भेटतो। तर तुम्ही अशा जागेवर जेवता, त्या जागेला जेवण झाल्याच्यानंतर एकदा साफ करत जा बस, म्हणजे त्याच्यावर वापस जेवायला बसणार ना, म्हणून। तर स्वच्छता अभियान, आता बघा कसं क्लिअर वाटायला ना, घाण नाही अशी कुठंच। काळ्या मुंग्या कुठून आल्यात काय? Let me know if you'd like me to assist with any other songwriting or music concepts.
मित्रांनो दादा माझं लय काम ऐकतो. मी त्याला आज पाया द्यायला लावले तर आज तो माझं पाया देतो. वजन लय आहे पण तुझं काय पण घे. किती वजन आहे रे तुझं? माझं 15 किलो आहे तू. तर मित्रांनो मस्तपैकी झोप झाली. झोपूया, फ्रेश होऊया आणि मग बघूया आता काय करायचं. फायनली संध्याकाळ झाले तर चहा टाईम आहे. तर मस्तपैकी चहा पिऊया, रावस चहा बिस्किट खाऊया, त्याच्यानंतर बघूया काय भेटू. तो काही मस्त चहा पण पिली तर रावसमध्ये एकदम. तर आज पाण्याचा नंबर, आज पाणी पण भरायचं. तर तुला आता थोडं थांबूया, म्हणजे आता पाईप कधी टाकायचं तेव्हा बघूया. तर मस्तपैकी फिरूया, बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला संध्याकाळचं रेती बंदर कसं दिसते. तर चला आजीकडे जाऊया, आजी काय करायला बघूया. दळून आणलं का आणायचं? तर फिलहाल तर बोर होईल मला. एकाच काय करून काय नाही. पैसा भेटला पण या पैशाचं करायचं काय? मला आता एकच कंटाळा आला खाली जायला. एक काम करते, थोडा वेळ बसतो, मग पाईप टाकायचं नाही. तर मी माईक लावलाय. माईकची क्वालिटी कशी होते बघूया, म्हणजे व्हॉइस एकदम कसं आहे ते बघूया. म्हणजे आता इकडे व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ मध्ये आपला व्हॉइस येतो का आपण ते बघूया. कुठला तर व्हिडिओ चालू कर ना. आता लावला तो लाव, वरचा कुठला ऐकायला आला पाहिजे. तर एक गाणं चालू आहे, माझा व्हॉइस येतोय का क्लिअर, आता ते बघूया. Hey guys, is this video sponsored by K8 mic. म्हणजे मी दुकानातून घेतलेला स्पॉन्सरशिप आली. तर ह्या माईकचा मी रिव्ह्यू दिलाय तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही जाऊन बघितला नसेल तर जाऊन बघा ह्याच्या पाठचा ब्लॉग. तर त्याच्यामध्ये मी रिव्ह्यू दिलाय. तर ह्याच्याबद्दल बात करूया आता. तर सगळ्यात पहिलं सगळं रिव्ह्यू मी मागच्या व्हिडिओ मध्ये दिलाय. तर तरी पण थोडा शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला ह्याच्याबद्दल. तर ह्यो K8 चा माईक, वायरलेस माईक, जो की तुम्हाला अंडर 1499 रुपीज मध्ये आरामात मिळून जाईल. तुम्ही ऑफलाईन मार्केट मधून घेचाल तर तुम्हाला कमीत कमी तुम्ही भाव करून 450 म्हणजे 450 म्हणजे 450 पर्यंत घेऊ शकता. तर मला ह्यो पडला 500 मध्ये. तर एक पीस आहे ह्यो माईकचा. तर तिला मी यूज करतोय, मला आता बेटर वाटते. याची क्वालिटी 2 दिवसापासून यूज करतोय. तर ह्यो K8 वायरलेस मायक्रोफोन वायफाय कनेक्टच्या सोबत ह्याच्यामध्ये येते टीव्ही रेकॉर्डिंग, मतलब लाईव्ह शो, परत इन्व्हेट रिव्ह्यू. आपण तुम्ही मिनी ब्लॉग शूट करा असेल तर तुम्हाला ह्यो माईक एकदम बेस्ट आहे. मतलब आता इथे फीचर पण दिले, ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड, इकडे पण तेच फीचर आहेत. पार्टी फीचर आहे, तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवतो. तर चला. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे, अरे ब्लर झाला, पॉज अँड प्ले. दुसरं आहे 20 मीटर. तुम्हाला थांबा,
तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटते प्लग अँड पहिला ऑप्शन प्लग अँड प्ले, मतलब याला प्लगनी चार्जिंग करून एकदम बेस्ट ऑडिओ होतो. दुसरं फीचर 20 मीटर बँड, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त या माईकला 20 मीटरच्या अंतरावर नेऊन यूज करू शकता. तिसरं फीचर बेसिक रेडिओ, मतलब तुम्ही आता कुठलं जरी ऑडिओ चालू करून त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करायचं तर याच्याने पण करू शकता. नेक्स्ट क्लिअर टाइम फ्रेम, म्हणजे यात क्लिस्टर आणि क्लिअर ऑडिओ तुम्ही एकदम शांत जागेवर गेला आणि त्याच्यानी रेकॉर्ड केला तर क्लिअर टाइम आणि क्लिअर व्हायब्रेट एकदम स्पेशल ऑडिओ येते याच्यामध्ये. पाचवं आहे हायग्रेली सेन्सिटिव्हिटी, म्हणजे या माईक मध्ये सेन्सिटिव्हिटी बस आपण करू शकतो, पण मी अनेकपर्यंत केली नाही. कशी करायची आय डोंट नो, कारण की याच्यामध्ये जास्त ऑप्शन नाहीत ना म्हणून. लास्ट ऑप्शन आहे वायंड्रिक कॅप्रोल, मतलब तुम्ही या माईकला कसं पण यूज करू शकता, कसं पण म्हणजे व्हिडिओ मध्ये, हेडफोन मध्ये कनेक्ट करून, टीव्ही मध्ये कनेक्ट करून. टीव्ही मध्ये तर आय डोंट नो, मला तर माहित नाही, पण हेडफोन मधून कनेक्ट करून याच्यासोबत व्हॉइस ओव्हर करू शकता. तर कशी वाटली हेडफोन? याच्यामध्ये आणि दोन आहे, आयफोन आणि अँड्रॉइड दोन्हीसाठी आपण यूज करू शकता KS वायरलेस माईक. तर चला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ते जाऊन घ्या, परचेस करा आणि कार्तिक 20 कोड यूज करून मिळवा 20% म्हणजे 20% कॅशबॅक. तर चला आता थोड्या वेळाने भेटूया. तर मित्रांनो पाणी आले आणि अर्ध पाणी झाले, थोडंसं बाकी. तर आता तुम्ही मला सांगा तुमच्या घरी पाणी आल्यावर कसं होतं, माझ्या घरी आल्यावर मी कसं होतं ते तुम्हाला दाखवतो. हे बघा प्रेशर बघा, हे बघा प्रेशर बघा, म्हणून 2 मिनिटामध्ये टप भरते बघा. आता तर बाहेर 2 टप आहेत, त्याच्यानंतर मग आपलं पाणी होईल, मग पाईप द्यायचं दुसऱ्याला. तर फिलहाल मस्तपैकी थोड्या वेळाने भेटूया. झाला भर बघा, इथं पाणी झालं आहे, इथं मस्त पाणी भरायला. आता खालती बघा, हे बघा पूर्ण ओलं झालेलं आहे, हे पाणी आहे काहीच. हे बघा पाणी आहे पूर्ण, हे बघा पूर्ण पाणी आहे आणि इतकं मस्त झाले पाणी रेवस. तर हे असं पाणी आहे पूर्ण हॉलमध्ये पण बघा. तर फक्त इथवर पाणी आहे, ह्याच्या पुढे गेलं नाही. हे बघा इथून पुरं पाणी. हे बघा इथं तर बघा एक टप बाकी आहे, हे भरायला ना, मग हे भरेल मग वापस. हे दादा सॉरी दादा म्हटले हॅलो. Deliberate guitar licks add depth to the soundscape. It's the perfect soundtrack for a night drive, a stroll through the city, or simply unwind.